माधुरीताई आय मिस यू. ही दोस्ती तुटायची नाही. तसे फोनवरती मी सांगते हे खूप ओरडतात काकांना आणि आता काहीच बोलत नाहीये. हे नक्की आहे की एक वेळ सुखात जरी नसतील तरी काकांनी दादांची खूप मदत केली आहे त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये. हळदी सेरेमनी झालेली आहे. हळदीचा कार्यक्रम झालाय. आता आहे संगीत. सो संगीतसाठी मी रेडी होतीये. ॲज युजल मी जो पहिला संस्कृतीच्या संगीतसाठी हा मी ड्रेस रेडी केला होता पण मी नवरात्रीच्या इव्हेंटमध्ये हा घातला त्याच्यामुळे तिच्या संगीतमध्ये मला घालता नाही आला. परंतु आता मला संगीतला परत नवीन ड्रेस नाही आहे. सो मी तोच ड्रेस परत रिपीट करते. फक्त त्यावेळेस मी दुपट्टा थोडा वेगळा घेतला होता. ह्यावेळेस मी सेम कलरचा दुपट्टा घेणार आहे आणि आय होप की जे पण काही होईल ते चांगलंच दिसेल. फायनली मी झाली आहे रेडी. थोडं लेट झाले. आई माझी चिडली आहे. चिडली सारखी म्हणते चल 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 चल. काय तिला असं वाटते कार्यक्रम संपून जायचं तरी आम्ही इथेच राहायचो आवरत. सगळ्यांची पाठीमागे तयारी चालली. कसं डान्स करायचा आहे काय करायचं आहे ते. मला तसं वाटतं स्क्रीनमध्ये पाहून की माझं खूप हेवी मेकअप झाला आहे पण ठीक आहे. नेहमी डान्स करणारी मी आज जेव्हा माझी तयारी नाही आहे जेव्हा माझं प्रिपरेशन झालेलं नाही आहे आणि मला आज वाटतं आहे की मी आज चुकणार आहे तेव्हा खूप असं नर्वस फील होते. असं वाटतं की नाही मी नाही केला पाहिजे डान्स. बट स्टील ठीक आहे आता करणार आहे तर करूयात. आता का भीती वाटते मला माहीत नाही. नेहमी सगळं मला परफेक्ट लागतं. मे बी त्याच्यामुळे पण असेल की ह्या टाईमला घरामधलं लग्न दिराचं लग्न मैत्रिणीचं लग्न ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी डान्सची प्रॅक्टिस राहून गेली. खूप मोठ्या ह्याने म्हटलं होतं हो काका मी डान्स करेल म्हणून आणि काकांच्या पण खूप एक्सपेक्टेशन्स होत्या की माझी पुतणी की खूप चांगला डान्स करेल. पण बघूयात लेट्स सी काय होतं आहे. फायनली वनवास संपला. ओके आणि तुम्ही मला सांगायचंय आज ताईंनी कोणत्या रंगाची सँडल घातली. उत्तर बरोबर आलं ठीक आहे. जर चुकलं तर तीच पडणार घरी गेल्यावर. ब्राऊन कलर. बघूया कल्याणी ताई क्या बात आहे. उत्तर एकदम बरोबर आहे मंडळी. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. दीवालों ने क्या क्या नहीं देखा होगा मेरा दावा है कि गुस्सा नहीं देखा होगा जिस तरह मैंने तेरी राह तकी है बरसों जिस तरह मैंने तेरी राह तकी है बरसों यूं किसी ने तेरा रास्ता नहीं देखा होगा यूं किसी. डान्स होईल तुम्हाला पण करावं लागणार आहे. एक मिनिट. अच्छा मला प्रतीक दादा आपल्याकडे वेळ आहे की आले ते दोघे. मस्त असं गाणं आले ठीक आहे चालेल. एक काम करा सगळ्यांनी प्लीज बसून घ्या कारण आपल्याला मिडल पॅसेज सुद्धा त्यांच्या एंट्री काळ्या गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशर्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी ही गाथा बाप्पा मोरया रे बाप्पा.
डे सेकंड. इथे सिरियल ऐकायचं काम चाललेलं आहे माझ्या आईचं सकाळी उठून. काय नाही, तू काय ऐकते ते सांगते मी. सकाळ झाली आहे, फ्रेश पण झाली आहे, मला चहा प्यायचा आहे आणि आईचं सकाळी सकाळी चाललं आहे. आजच्या भागात काय होणार मालिकेंच्या, मला असं वाटतं बऱ्यापैकी लेडीज हे ऐकतातच. माझ्या आत्या पण ऐकतात, मावशी पण ऐकते आणि आई पण. लग्न आज लेट आहे 12 वाजता, त्याच्यामुळे काही घाई नाही आहे कोणालाच. मम्मा नाही गेम खेळत आहे. मम्मा सांगा गेम खेळायला. ती नुसती बोरिंग असते. मम्मा बोरिंग असते. मम्मा बोरिंग असते. मामा बोरिंगच आहे पहिल्यापासून. नो प्रॉब्लेम. नाश्ता पुरला तुला? नाश्ता चांगला होता. तुम्ही लवकर मस्त दिसताय. काल संगीतला पण छान दिसत होतं. तर थोडं काहीतरी वेगळं, टिपिकल नव्हतं, थोडंसं वेस्टर्न, थोडा न्यूड लुक होता, छान वाटत होतं. हाय. ओके, मला वाटलं कॅमेरा पण नाही नाही ठीक आहे ठीक आहे, जाऊ दे. कशी दिसते मी? सुंदर, खूप छान दिसतीयस, खूपच सुंदर दिसतीयस. थोडा युनिक लुक ठेवला मी जरा नऊवारीचा. खूप छान दिसतेस. म्हणजे तुझी हेअरस्टाईल पण खूप सुंदर झाली. ॲज इट इज फक्त मेंटेन झाली पाहिजे ते कार्यक्रमापर्यंत. नाही ते होईल ना. आणि कालपासूनचे सगळे लुक एकदम डिफरंट येतात, सुपर बेटर. थँक्यू. वेलकम. आणि मेकअप चांगला आहे. एकदम छान. मी सांगते ना, तू एकदम नॅचरल दिसते, असं मला बिलकुल वाटत नाहीये की तू असं काहीतरी वेगळं दिसतेय. तू मला शूट करतेस का? नाही नाही, खरंच खूप छान दिसते. माधुरी ताई, आय मिस यू. रोहनशी सॉरी विकीशी बोलली ती, व्हिडिओ तिला काजळ लावा इथे असं ना. पण खूप वेळ पण उन्हात पाठी घेऊ. थोडा टाइम होता. आई आणि मी रेडी झाली आहे. किती वाजत आहे? 11:15 वाजलेले आहेत. 12:30चं लग्न आहे, सो आम्ही ऑन टाईम रेडी आहोतच. चल, चाबी घे तरी. आज आहे डे सेकंड आणि आहे निकिताचं लग्न. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की निकिता म्हणजे कोण? तर निकिता आहे माझ्या काकांची मुलगी, जे आहेत माझ्या वडिलांचे एकदम खास मित्र. जसं आजकालचे मुलं मुली बेस्टी म्हणतात ना, तसं काहीसं. काल आम्ही थोडं लेट आलो, हळदी झाली, संगीत झाली. रात्री खूप लेट झाल्यामुळे काकूंची ओटी भरायची राहून गेली. इथे आई आणि माझी ओटी भरायची तयारी चालली होती. सामान नव्हतं, बट स्टील जे आम्ही आणलं होतं त्यातच आम्ही ओटी भरण्याचा कार्यक्रम केला. आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचं आवडतं काम मी केलं, ते म्हणजे फोटो काढणं. एखादं लोकेशन चांगलं मिळालं की आपल्याला असं वाटतं चला आपण फोटोज क्लिक करूयात. तुम्हाला तर ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत मुलीचे वडील. हे आहेत हुले काका, जे माझ्या वडिलांचे खूप जवळचे आणि खास मित्र आहेत. आणि हा आहे त्यांचा छोटा मुलगा विकी. फादर माझ्यापेक्षा जास्त चांगलं दिसतंय, एकदम स्मार्ट. आले पण वाटत आहे.
मी IT मध्ये मुंबई. हां, मुंबईला. इकडे बघ एकदा. सेंटर आलं. काल आमचा डान्स होता 2 मित्रांचा. किती वर्ष झालेत महिला? 45 वर्ष झाले. 45, 43, 45 झाले असतील. 40 धरूयात आपण, मॅक्सिमम 40 वर्ष झाले ते. हां, 40 वर्ष झाले आणि अजून पण मैत्री कायम आहे. काल यांचा डान्स होता, ये दोस्ती हम नहीं छोडेंगे. काका एकदम रेडी होते. आमच्या दादांनी माघार घेतली आहे. सो आता एक असा तो हा होऊन जाऊ द्या टाईटवाला की हा कालचा जो मिसिंगवाला होता तो. हां, काय म्हणायचं तुम्हाला दोघांना मैत्रीबद्दल? नाही ना, मैत्रीबद्दल काय म्हणायचं दोघांच्या? ही दोस्ती तुटायची नाही. हा ना. तसे फोनवरती मी सांगते हे खूप ओरडतात मी काकांना आणि आता काहीच बोलत नाही आहे. हा, आता काहीच बोलत नाही आहे. हे नक्की आहे की एक वेळ सुखात जरी नसतील तरी काकांनी दादांची खूप मदत केली आहे त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये. आणि मित्र असाच असतो. मला तो सुखात नसू दे पण तो दुःखात आपल्यासोबत असलाच पाहिजे. बरोबर. आपण पुढे थांबायचं दोघं. आपण गेटला दादा वरती कर, वरती कर जा. हात वरती करा, हात वर करा तुम्ही जरा. दोन्ही हात वर. चला स्टार्ट. वॉक चला या. वरती बघा साईडला स्लोली.
ये गंगा में डूबे नहाए मंदिराचं साई मंदिराचं दर्शन घेतलं आम्ही प्रति शिर्डीचं आणि कुणीच गंध लावला नाही. मी एकटीच आहे की जिने मम्मा आमची भक्ती केलं भक्ती नाही ते आता बाबा म्हटले लाव आज 2दा पुढे आले म्हटलं ठीक आहे लावा आता चला ठीक आहे. हा लग्नाचा व्लॉग फक्त लाईफ टाईम मेमरीसाठी आहे. तर आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात. धन्यवाद.